नमस्कार. तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आषाढी एकादशी निमित्त एक विशेष कार्यक्रम घेऊन आली आहे. मी आहे तुमच्यासोबत मनीषा. आषाढी एकादशी आपल्या सर्वांना माहितीच आहे. विठ्ठलांची सेवा करण्यासाठी अनेक वारकरी या दिवशी पंढरपूरमध्ये हजर असतात आणि त्यांची सेवा करून किंवा ती जी वारकरी म्हणून जातात त्यांचं कार्य तिथं काय असतं आणि काय काय केलं जातं, कशी पूजा अर्चा होते, काय नेमकी वारी आहे, या संदर्भात आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. आणि सोबत आषाढी एकादशीचं महत्त्व सुद्धा. माझ्यासोबत जे उपस्थित आहेत ते स्वतः ही वारी करतात प्रत्येक वर्षी, तर त्यांचाही अनुभव आपण जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत हा अनुभव शेअर करण्यासाठी आज आहेत प्रसाद प्रभू, जे एक पत्रकार म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेतच. सोबत ते फॅक्ट चेकर म्हणून सध्या कार्यरत आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मनीषा मॅडम. खरं तर आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं सगळे वारकरी खुश होतील वेणुध्वनी ऐकून, कारण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा, त्यांचा अतिशय आवडता विषय. त्यामुळे नक्कीच हा कार्यक्रम आज ठेवल्याबद्दल आणि मला आमंत्रित केल्याबद्दल आपले मी पहिल्यांदाच आभार मानतोय. थँक्यू. सर, आज आषाढी एकादशी निमित्त आपण बोलतोय, तर आषाढी एकादशीचं नेमकं महत्त्व काय आहे? म्हणजे थोड्या गोष्टी आपल्याला माहिती आहेतच की काय आहे नेमकी एकादशी, किंवा तो आपण उपवास करतो त्या दिवशी. बरेच जण उपवास करतात, विठ्ठलाची सेवा केली जाते, भक्तिभावानं नामस्मरण करतात. अशा अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय सांगू? खरं तर दरवर्षी हा प्रचंड मोठा सोहळा होतोय आषाढी वारीचा. आषाढ महिन्यात म्हणजे प्रत्येक महिन्यात 2 एकादशी असतात. एक शुक्ल पक्षातील एकादशी म्हणतो आपण, आणि दुसरी कृष्ण पक्षातली एकादशी. तर शुक्ल पक्षाच्या एकादशी पासून कृष्ण पक्षाच्या म्हणजे आषाढी एकादशी पर्यंत हा 250 किलोमीटरचा प्रवास होतो दरवर्षी. खरं तर वारकरी संप्रदायातील जी मंडळी आहेत ती 2 ते 3 म्हणजे आषाढी, कार्तिकी आणि माघी अशा 3 वारी करतात. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला तिथं जाऊन पंढरपूरला आपण एका प्रकारे विठ्ठलाची भक्तीची दीक्षा घेतली किंवा वारी स्वीकारली, पण जास्तीत जास्त संख्येनं पंढरपूरला आषाढी वारीच्या माध्यमातून लोक जातात. बरोबर. आणि हा प्रवास सुरू होतो देहू आणि आळंदी इथून. देहू आळंदी इथून सुरू झालेल्या म्हणजे प्रमुख जी तुकाराम महाराजांची पालखी आणि रथ, आणि आळंदीतला ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी आणि रथ, हे 2 वेगवेगळ्या मार्गातून जातात. आणि ते अकलूजच्या पुढं एका ठिकाणी म्हणजे वाखरी जवळ ते एकत्र येतात आणि तिथून मग ते आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरला पोहोचतात. आणि तिथं प्रत्येकाची राहण्याची ठिकाणं आहेत किंवा काही जण स्वतंत्र व्यवस्था करून घेतात आणि त्या माध्यमातून मग त्यांची वारी संपते तिथं. आणि आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. तर हा सोहळा इतका महत्वाचा आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून की आता तुम्ही ऐकत असाल की उत्तर भारतात कावड यात्रा होते. परवाच बातमी तुम्ही ऐकली, जगन्नाथ यात्रा. म्हणजे कुठल्या धार्मिकतेला इथं आपण नाव ठेवायचं नाही, पण तिथं चेंगराचेंगरी होते, लोक एकमेकाला चिरडतात, लाखो लोक मरतात, 3-4 लोक मेले, लाखो जखमी होतात. तर असं कधीही या वारीच्या म्हणजे, कारण वारीमध्ये रोज 5 ते 6 लाख लोक चालत असतात. बरोबर. आणि आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी जेव्हा ते सगळे दोन्ही वाऱ्यात म्हणजे दिंडीतील लोक जेव्हा एकत्र येऊन जमतात, तेव्हा एका पंढरपुरात 20 ते 25 लाखाची वारकरी मांदियाळी जमा होते. मात्र कुठं काही अशी अनुचित घटना घडल्याचं आजपर्यंत कानावर नाही. ह्याला एकच आहे, ते म्हणजे अध्यात्म, संतांनी शिकवलेली शिकवण, शिस्त. त्यामुळे वारीकडे आम्ही आकर्षित झालो. खरं तर आम्ही वारकरी नाही आहे, आम्ही सर्वसामान्य जीवन जगत असताना पत्रकार म्हणून या वारीकडे बघायला शिकलो, वारी अनुभवत गेलो आणि मग असं वाटलं की दरवर्षी जावंच या वारीला. तसं म्हणजे असं म्हणतात की एकदा तरी वारी अनुभवावी. आम्ही दरवर्षी 1-2 दिवस तरी, 3-4 दिवस तरी, किती शक्य होईल तितकी जातो. आणि पूर्वी जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा संपूर्ण वारीचं कव्हरेज म्हणजे मनीषा ताई, तुम्हाला सांगायला मला म्हणजे आनंद होईल की पत्रकार आता तर युट्यूबर्स एवढे वाढलेले आहेत किंवा हौसी जे फोटोग्राफर्स आहेत किंवा व्हिडिओग्राफर्स आहेत, हे लाखो संख्येनं ह्या वारीला टिपण्यासाठी तिथं जमलेले असतात. बरोबर. चॅनल्सवाले वेगवेगळ्या अभिनेत्यांना म्हणा किंवा नवीन नवीन चांगले अँकर घेऊन येतात. तर हे काय येतात, तर तिथं जे चित्र दिसतं ते चित्र एवढं सुंदर आहे, भक्तीचा महापूर म्हणा किंवा महासागर म्हणा, तो तुम्हाला तिथं बघायला मिळतो. अगदी नक्कीच. बरोबर. मग सर, म्हणजे पंढरपूरमध्ये राहणारी लोक किंवा तिथं रोजची त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला येणारी लोक आणि या दरम्यान एवढी सगळी येणारी लोक कसं काय म्हणजे होत असेल? म्हणजे ते चित्र तरी आम्ही बघतोच, आता फोनवरती येतातच सगळे ते चित्र येतात, टीव्हीवरती बघत असतो. पण असंख्य अशी म्हणजे पांढरी वस्त्र परिधान करून आलेली जी लोक असतात, तुम्ही म्हटलं की जवळजवळ लाखो लोक 20 लाख जमत असतील.
तर कसं काय मॅनेज होतं ते सगळं? तर आपण शेवटच्या दिवसाच्या त्या एकंदर गर्दी आणि तिथल्या चित्राबद्दल आपण आता बोलणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की बघा, भाविक लोक पंढरपूरला कायम वर्षभर जातच असतात आणि त्यांना काय आहे की दर्शनाची एक आस लागलेली असते. म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घेतल्याशिवाय यायचं नाही, मग ते रांगेत थांबतात वगैरे वगैरे. वारकऱ्यांची सुद्धा तीच मानसिकता असते. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे पंढरपुरात तिथं राहणारे लोक आहेत, तर ते सारे लोक सेवेला उपस्थित असतात. म्हणजे वर्षातनं एकदा येणारा हा जो भक्तीचा महापूर आहे, त्याचं स्वागत करणं, त्या सगळ्या भक्तीच्या महापुराला सामावून घेणं. आणि वारकरी काय करतात, काही जण 14 दिवस, 15 दिवस, 16 दिवस, 20 दिवस जे चाललेले असतात, हे पंढरपुराची माती जरी पायाला लागली तरी विठ्ठलाचं दर्शन झालं म्हणून बरेचसे माघारी फिरतात. काही जण शिखर दर्शन घेतात, कळस, अच्छा, हा. विठ्ठलाचा कळस दिसला, कारण त्यावेळी दर्शनाला 24 तास 48 तास इतका वेळ लागतो. मात्र जे लोक आहेत ज्यांनी गावागावची व्यवस्था पंढरपुरात जागा घेऊन आपल्या गावची काही भक्त निवास तिथं बांधलेले आहेत, म्हणजे बेळगाव तालुका असो, बाजूचा चंदगड तालुका आहे, गडिंग्लज आहे, किंवा बेळगाव शहर परिसरातले खानापूरचे लोक यांनी आपापल्या गावची तिथं जागा घेऊन आपली घरं बांधलेली आहेत. तर त्या ठिकाणी हे वारकरी जमतात. आता बेळगाव वारकरी महासंघ म्हणून जो आहे, त्याच्यात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक बेळगाव असे 400 ते 500 लोकांची दिंडी जाते. ह्या 500 लोकांना सामावून घेणारा मठ त्यांनी तिथं बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जाऊन राहतात. मग जे राहणारे आहेत ते आदल्या दिवशी जाऊन पोचल्यानंतर विश्रांती घेतात. रात्रभर भजन कीर्तन हे सगळं सुरू असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आषाढी एकादशीचा उपवास धरला की दर्शनाच्या रांगेत जाऊन थांबून टाकायचं. मग विठ्ठल कधी दर्शन देईल त्या पद्धतीनं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी द्वादशीचा उपवास सोडायचा आणि मग आपल्या घराकडे परतायचं. असा तो प्रकार आहे. आणि तिथल्या लोकांना अडचण होत असेल का किंवा त्यांना हे त्रासदायक असं काही नाही, कारण ते लोक एकतर त्याच्यात अर्थकारण पण दडलेलं आहे. कारण इतकी लोक येणार, ते काहीतरी खरेदी करणार किंवा राहण्यासाठी लॉजेस घेणार, वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. बरेचसे लोक तिथं आलेल्या वारकऱ्यांचे पाय दाबतात, त्यांच्या डोक्याला तेल लावतात. कारण सोलापूर, पहिला पुणे जिल्हा, नंतर सातारा जिल्हा, त्यानंतर सोलापूर जिल्हा, असं करत ज्या वेळेला ही वारी जाते तेव्हा पुणे जिल्ह्यात त्यांना पावसाचा मारा सहन करावा लागतो. सातारा जिल्ह्यात नीरा नदीपर्यंत पाऊस असतो. नीरा नदीच्या पुढे जेव्हा फलटणच्या कडून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला वारीचा की कडकडीत ऊन, म्हणजे बेळगावात जेव्हा तुफान पाऊस पडत असतो तेव्हा तिथं कडकडीत ऊन असतं. म्हणजे कुठल्या तरी फॉरेन कंट्रीमध्ये आपल्याला गेल्यासारखं वाटेल. तर त्यामुळं चामडी सगळी जे शरीर आहे ते भाजून निघालेलं असतं. रोज 25 ते 30 किलोमीटर त्यांचं चालणं असतं. तर त्याबद्दल पण मला सांगायला आवडेल. तर पंढरपुरात ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला अख्खं पंढरपूर त्या वारीच्या, त्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी उभं असतं आणि तो सोहळा बघण्यासारखा असतो. नक्कीच ना. म्हणजे एवढी सगळी लोक आपल्या एका गावात सामावून घेणं म्हणजे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. आणि तुम्ही म्हटल्यासारखं कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. आणि कारण एवढ्या आपण घटना आता बघतोय वेगवेगळ्या ठिकाणच्या, पण इथलं अजून तसं काही निदर्शनास आलेलं नाहीये. किरकोळ काहीतरी होत असेलच, ती काही एवढी सांगण्यासारखी गोष्ट नाही. पण सर, एक वारकरी म्हणजे कोण असतो नेमका? म्हणजे कोण वारकरी होऊ शकतो? वारकरी कुणी होऊ शकतो. वारकरी व्हायला काय नियम असे नाही आहेत की त्याला काही क्रायटेरिया नाही. भागवत धर्म किंवा हा संतांनी शिकवलेला जो धर्म आहे, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांनी एक धर्म सांगितलाय. तो त्या धर्मामध्ये म्हणजे पूर्वी कर्मकांड फार व्हायचे. मागच्या जन्माचं पाप, या जन्माचं पाप हे धुण्यासाठी मोठे मोठे होम करा, यज्ञ करा, हवन करा, बळी द्या. आणि गोर गरीब जी जनता जी अंधश्रद्धेच्या नादी लागली होती, ही जनता कर्ज काढून अशा सगळे प्रकार करायचे आणि आणखी कर्जाच्या डब घ्यायत जायचे. तर अशा वेळेला त्यांना एक चांगली दिशा देण्याचं काम या संतांनी केलं. मग त्याच्यामध्ये हे मी मगाशी जी नावं घेतली ते सगळे संत आले. तर यातून जो हा भागवत धर्म स्थापन झाला, याच्यामध्ये त्यांचे विचार आत्मसात करून मग त्याच्यामध्ये काय काय बंधनं आहेत, तर कुठल्याही प्रकारचं व्यसन, विशेषतः मद्यपान वर्ज्य आहे, त्याच्यात मांसाहार वर्ज्य आहे, त्याच्यानंतर भजन कीर्तनाच्या माध्यमातून स्वतःला अध्यात्माचा मार्ग दाखवणे आणि जात धर्म पंथ या प्रकारचा कुठलाही भेदभाव मानायचा नाही. म्हणजे वारीत जेव्हा चालत असतो तेव्हा सगळेजण माऊली असतात. तसंच समाजात जगताना म्हणजे फक्त ते वारीचे तेवढेच दिवस असं नाही, तर वारकरी ज्या वेळेला माणूस होतो तेव्हा समाजातलाच प्रत्येक माणूस हा त्याच्या अंगात देव आहे, विठ्ठल आहे, या पद्धतीनं त्याच्याशी वागलं पाहिजे. कुठल्या म्हणजे जातीभेदाचा प्रकार फार होता त्यावेळेला. एकाच हिंदू धर्मामध्ये असंख्य प्रकारच्या जाती आणि त्या जातीमध्ये विखुरलेल्या समाजात मग वेगवेगळे भेदभाव, आणि हे भेदभावातनं मग तू मोठा की मी मोठा, तू शहाणा की मी शहाणा, तुझ्यापेक्षा माझं वजन जास्त,
अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी होत्या या टाळण्याचा प्रयत्न त्यांनी करण्यासाठी हा धर्म. त्यामुळं वारकरी कोणी होऊ शकतो. आता कसं आहे, व्यसनाधीन समजा युवक एखादा असेल तर त्याला जर सुधारायचं असेल तर वारकरी समाज काय करतो, त्याला नेऊन माळ घालतात, तुळशीची माळ. वारकऱ्याचं ओळख आयडेंटिटी कार्ड म्हणजे तुळशीची माळ. ही तुळशीची माळ त्याला घातली आणि त्याला विठ्ठलाचं एक बंधन घातलं जातं की यापुढे बाबा तू चांगल्या दिशेनं चाल, मद्यपान या गोष्टी म्हणजे मांसाहार यासारख्या गोष्टी आहेत त्या टाळण्यासाठी आता यापुढे तुला हे बंधन असेल. मग ते स्वीकारलं एकदा, म्हणजे देवाची एका प्रकारे मनाला एक घातलेली भीती किंवा बंधन म्हणता येईल. तर हे जेव्हा स्वीकारलं जातं मग अनेक युवक व्यसनमुक्त होतात आणि चांगलं जीवन जगतात. त्यामुळे वारकरी हा कुणी होऊ शकतो. वारकरी व्हायला नो क्रायटेरिया, फक्त तुम्हाला सुधारायची आणि चांगलं वागायची इच्छा तुमच्या मनात झाली की तुम्ही वारकरी झाला. मग ही जी दिंडी सुरू होते ती नेमकी कुठून कुठपर्यंत असते आणि किती दिवसांचा प्रवास असतो तो, आणि मग तेवढाच का असतो? तर तेच मगाशी जे म्हटलं, एकादशी टू एकादशी याच्यामध्ये 15 दिवसांचा, 15 ते 16 दिवसांचा हा प्रवास आहे. तर कसं झालं म्हणजे याचा थोडासा इतिहास सांगतो. संत ज्ञानेश्वर माऊली जे ज्ञानेश्वर महाराज हे आळंदीचे, त्यांच्या घराण्यामध्ये वारीची परंपरा होती. म्हणजे आषाढीला आपण जाऊन आषाढीपर्यंत जाऊन पोचायचं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. मग ते वाटेत कुठं कुठं विसावे घ्यायचे, त्या ठिकाणी थांबायचे, म्हणजे एवढे किलोमीटर गेले की थांबायचं. अच्छा. तर ज्ञानेश्वर माऊलींनी पण तो वसा चालवला. ते स्वतः अश्व घेऊन आपलं जायचे वारीला. मग त्याच्यात ते प्रकार आहेत, म्हणजे निरास्नान, दमल्यानंतर रिंगण घालणं, असे त्यावेळेपासून सुरू होतं. मग त्यांनी जेव्हा समाधी घेतली संत ज्ञानेश्वरांनी, तेव्हा ती परंपरा संत तुकारामांनी चालू केली. मग ते देहू त्यांचं गाव आळंदीपासून जवळ आहे, तर देहूतून ते आळंदीला यायचे आणि मग तिथनं ज्ञानेश्वरांच्या पादुका घ्यायचे, कारण त्यांनी तर समाधी घेतली होती. पण त्यांचा तो धर्म पुढे न्यायचा होता. मग वाटेत लोक त्यांना सहभागी होत गेले. संत तुकारामांच्या नातवापर्यंत संत तुकारामांचे वंशज, मग आता पण प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे म्हणून आपण त्यांचं नाव ऐकतो. संत तुकाराम महाराजांचे 16वे की 17वे वंशज आहेत ते. तर बरेचसे लोक त्याच्यात सहभागी आहेत. मग पुढील काळात जेव्हा भागवत धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला तेव्हा सर्व ठिकाणावरून लोक देहू आणि आळंदीला जमतात आणि देहूतनं संत तुकाराम महाराजांची पालखी निघते, ती आळंदीला येते. आळंदीतनं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते आणि आळंदी ते पुणे असा पहिला प्रवास होतो, पहिला टप्पा. मग पुणेकर त्या वारीचं स्वागत करतात, कारण संस्कृती म्हणा, मराठी भाषा म्हणा किंवा एकंदर सर्व ह्याचं एक प्रतीक असलेलं पुणे शहर म्हणून मानलं जातं. तर त्या ठिकाणी 2 दिवस 2 रात्री मुक्काम असतो त्या वारीचा. मग तिथले जे विठ्ठलाची मंदिरं आहेत वेगवेगळी, तिथं वारकरी भेट देतात, तिथं त्या पालख्या जातात, तशी पद्धत आहे. आणि तो तिथला जो प्रवास, तिथलं पुणेकरांकडनं स्वागत म्हणजे त्यांना खिचडी देणे पासून खाणं पिणं सगळी व्यवस्था पुणेकरांकडून होते. पुणे महानगरपालिका स्वतंत्र अशी व्यवस्था तिथं करते. पुण्यातनं ज्या दिवशी वारी बाहेर पडते तेव्हा 2 रूटनं ती विभागली जाते. म्हणजे रोटी घाट म्हणून एक आहे, तिथून संत तुकाराम महाराजांची दिंडी पुढे जाते. रोटी घाट तोही फार खडतर घाट मानला जातो आणि मग पुढे बारामती मार्गे येऊन असं अकलूजला ती येते. आणि संत ज्ञानेश्वरांची जी पालखी आहे ती दिवे घाटातनं, म्हणजे तो दिवे घाट पार करणं हे दिव्य आहे वारकऱ्यांच्या जीवनात, कारण तिथं पावसाचा पण मारा असतो आणि तो फार उंच आणि वेड्या वाकड्या वळणांचा तो घाट आहे. तर दिवे घाटातनं जेव्हा ती वारी पुढे येते सासवडला येते. सासवडमध्ये कवी, लेखक आणि अशा लोकांची मांदियाळीच आहे सासवड हे गाव. मग सासवडमध्ये त्याचं स्वागत होतं, सासवडमध्ये मुक्काम होतो. सासवडच्या पुढे जेजुरी तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत खंडोबा म्हणतात. तुम्ही मालिका बघितली असेल तर त्या गावामध्ये देवगादी आणि राजगादी असे 2 प्रकार आहेत. तर वारकरी जेव्हा विठुरायाच्या दर्शनाला जात असतात वाटेत ते खंडोबारायाचं पण दर्शन घेतात. तिथनं पुढे येते वारी माऊलींची. मग नीरा नदीचं स्नान आलं. फलटण हे शहर आहे, फलटणमध्ये विमानतळ म्हणून एक जागा आहे, त्या ठिकाणी त्याचा मुक्काम होतोय. पुढं नातेपुते, बरड, माळशिरस जवळ एक मोठं रिंगण होतं. आणि अकलूज या गावात संत तुकाराम महाराजांची जेव्हा वारी येते तेव्हा तिथं मोहिते पाटील घराणं असो किंवा इतर अनेक घराणे आहेत, त्या माध्यमातून तुकारामरायांची पण वारीचं स्वागत होत आहे आणि पुढे मग त्या एकत्र येतात. तर हा टोटल जर बघितला देहू आळंदी ते पंढरपूर 250 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि याच्यात वारकऱ्यांचा प्रवास असा असतो की आता समजा मी एक उदाहरण दिलं, बेळगाव वारकरी महासंघ 400 लोकांची दिंडी आहे, अशा लाखो म्हणजे हजारो दिंड्या आहेत. या दिंड्या त्याच्यात सहभागी होतात. तर त्या प्रत्येक दिवसाचा मुक्कामाचं ठिकाण ठरलेलं आहे वर्षानुवर्षापासून. पूर्वीच्या लोकांनी जेव्हा दिंडी ठरवली तेव्हा त्या पद्धतीनं सगळ्या प्रत्येक ठिकाणी राहायचा आपलं ठिकाण ठरवलं. तर कसं असतंय, वारकऱ्यांच्या बरोबरीने सेवेकरी पण असतात स्वयंपाकासाठी, त्यांना गरम पाणी करून देण्यासाठी. काही लोक मुद्दाम होऊन जातात वारीत. तर हे लोक पहाटे 4ला उठतात,
पाणी गरम करतात आणि वारकऱ्यांसाठी न्याहारी म्हणजे उपीट असो, शिरा असो किंवा पोहे किंवा इतर काय चपाती भाजी पण करतात, महिला पण असतात, हे तयार करतात. तोपर्यंत वारकरी आंघोळ करून तयार झाले की सकाळी 6 ते 7च्या दरम्यान ते चालायला सुरुवात करतात. जास्तीत जास्त 6ला सुरू करतात आणि 8 वाजायच्या दरम्यान जिथपर्यंत आपण पोचू तिथं थांबायचं आणि तिथे तो डब्यातनं आणलेली न्याहारी खायची. त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत भोजनाच्या ठिकाणी वारकरी चालत जाणार आहेत. पण त्यांचे जे सेवेकरी नाश्ता झाल्यानंतर वारकरी निघाल्यानंतर ते त्यांचं जे वाहन असतं ट्रक वगैरे ते घेऊन भोजनाच्या ठिकाणी जाऊन पोचतात, तिथं स्वयंपाक करतात. हे वारकरी तिथं जाऊन पोचतात आणि त्यांना तिथं जेवण दिलं जातं. पुढे ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुक्कामाच्या ठिकाणी पोचणार आहेत. पुढे ते सेवेकरी धावतात. तर अशा पद्धतीने हे काम चालतंय. आणि वाटेत तर तुम्हाला सांगतो पाणी, ताक, दूध किंवा उसाचा रस, लिमलेटच्या गोळ्या अशा पद्धतीनं वारकऱ्यांना मोफतरित्या खायला म्हणजे सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या असो, वेगवेगळे सामाजिक सेवा संघ हे असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर्स असतात. म्हणजे वाटेत कुणाला चक्कर आली, महाराष्ट्र सरकारनं तर अशी व्यवस्था केली की ॲम्ब्युलन्स ठेवलेल्या आहेत. म्हणजे एखाद्याला चक्कर, कारण वयस्कर लोक फार असतात, खरं तर कुणाला काय होत नाही, तुरळक अशी एखादी घटना घडते की ज्याच्यात चक्कर येऊन पडला, भोवळ आली, तर त्याला लगेच ॲम्ब्युलन्समधनंच नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी किंवा मग त्याच्या घरी, म्हणजे त्याला जर याच्यापुढे वारी करणं शक्य नाही असं डॉक्टरना वाटलं तर ते त्याच्या घरीपर्यंत त्याला पोहोचवतात. तर हे जे सर्व भाषेचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे लोक एकत्र येतात, एकमेकाच्या मदतीला धावत असतात. आता वाटेत कसं आहे, वारकऱ्याला काय ज्या ठिकाणी मुक्काम असतो त्या ठिकाणी सगळ्यांनाच आंघोळ करता येईल असं शक्य नाही. मग कालवे सोडलेले आहेत, त्याच्यामध्ये पाणी असतंय, किंवा बायका ज्या असतात त्या वाटेत मध्ये मध्ये थांबून कपडे धुतात, कपडे वाळत घातले जातात. उन्हाचं काळ आहे त्यामुळे 2-3 तासात कपडे वाळतात आणि मग ते घेऊन परत ती गाठोडी पुढेच चालली जातात. जी वाहनं असतात त्याच्यातनं सर्व सामान जातच असते पुढे, यांना फक्त चालायचं असतं. आता आम्ही 1-2 दिवस किंवा म्हणजे जेव्हा पूर्वी पूर्ण वारी करायचो त्यावेळेला पहिले 2-3 दिवस त्रास व्हायचा, नंतर आम्ही त्यांच्याबरोबर चालत राहायचो. आणि एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणत जे चालत सुटले की त्यांना काय दुखलं खुपलं याची काय म्हणजे तमाच राहत नाही. विठू भक्तीचा एक नाद लागतोय म्हणतात. तर जर अचानक आम्ही जर मधल्यामध्ये कधीतरी चालायला गेलो तर भरपूर थकलेपणा येऊ शकतो, किंवा आम्ही एक दिवस वारीत चालून आलो आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर झोपलो असं म्हणेन, करू शकेन असं, कारण आम्ही परत आपल्या घरी येतो. बरोबर. पण वारीत जाणारा माणूस हे सगळं काय करत नाही, कारण त्याला संध्याकाळी जेवढा आणि संध्याकाळी केलं जाणारं भजन, तिथल्या तिथं जे होणारा नादाचा गजर म्हणतो आम्ही, म्हणजे संतांनी हेच शिकवलेलं होतं. कर्मकांड सोडण्यासाठी त्यांनी काय केलं, नामजप करा, जय जय रामकृष्ण हरी म्हणा, त्याच्यातनं तुमची पापं धुवून जातील. म्हणजे कर्ज काढून बकरी मारा किंवा कर्ज काढून कुठला तरी मोठा होम करण्यापेक्षा सतत नाम जप करा, राम हरी, रामकृष्ण हरी म्हणा, माऊली माऊली म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. तर हे सगळं त्या वारीत त्यांना सवय व्हावी, हे एक वर्कशॉपच आहे, कार्यशाळा म्हणतो ना आपण तसं. तर त्याच्यातनं जाऊन आला माणूस की मग तो आयुष्यात आपल्या एक चांगल्या पद्धतीने. आता घरात बघा लहान मुलांचं असतं की मला हेच ताट पाहिजे, मला हाच ग्लास पाहिजे, किंवा एखादा माणूस म्हणतोय मला अशा गादीवरच झोप येते, किंवा सकाळी जेव्हा आपण उठल्यानंतर सगळ्यात पहिला ज्या ठिकाणी जातो ते आहे वॉशरूम, किंवा आपण त्याला स्वच्छतागृह म्हणतो. तिथं पण अनेकांची अनेक प्रकारची फॅशन आहे, मला हेच पाहिजे, मला हे चालत नाही. पण तिथं गेल्यानंतर सगळे एक समान होतात. म्हणजे जमीन हीच गादी, आकाश हेच आपलं बिछाना आणि विठ्ठल विठ्ठलचा गजर. त्यामुळे एक माणसाला एक शिस्त, एक सवय लागते. 250 किलोमीटरचा टप्पा कधी पार झाला त्यांना कळत नाही. अनेक म्हणजे महत्वाचं काय, शेतकरी कुटुंबात ज्या महिला आहेत त्यांना कधी कोण सहलीला नेते का बघा, कुठं कुलू मनालीला टूरला गेले किंवा आणि कुठं गेले, त्यांच्या घरातले लोक वर्षातनं एकदा सहलीला जातात, असं कधी तुम्ही ऐकत नाही. त्यामुळे त्या महिलांसाठी इथं पेरणी झाली की त्यांच्या जीवनातली ती एक सहल आहे, वार्षिक सहल. त्याच्यात त्यांना त्रास होतात, चालावं लागतं, पण त्या एवढ्या रिफ्रेश होऊन परत येतात की वर्षभराची सगळी कामं करतात. आणि वयाचं तर म्हटलं, आता कुठल्या तरी कामाला जर तुम्ही म्हटलात की माझं आता वय झालंय, मला जमत नाही, असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. पण तिथंच जास्तीत जास्त वय झालेले लोक असतात आणि त्यांची ऊर्जा आणि उत्साह आणि त्यांचं चालणं बघितला. आम्ही त्यांना विचारतो काही वेळा प्रश्न की मामा तुमचं वय किती, तर 80-87. कितवी वर्षाची वारी? एका मामांचं असंच उत्तर आलं, 87 वर्ष. वारी किती वर्षाची? 88 वर्ष. म्हटलं 87 वर्ष तुमचं वय आहे आणि 88 वर्ष वारी कशी करता? पहिल्या वर्षी म्हटलं मी माझ्या आईच्या पोटात होतो तेव्हापासून मी वारीला येतो. म्हणजे त्यांनी चुकवली नाही वारी, आजपर्यंत करतात. एक वेगळाच आनंद आहे. खरंच ना. मग जसं तुम्ही सांगितलात की इथून जी लोक जातात म्हणजे वारकरी म्हणून, त्यांचा एक एक टप्पा असा ठरलेला असतो, म्हणजे रूट त्यांचा फिक्स असतो, इथं इथं आपल्याला थांबायचं आहे हेही त्यांचं फिक्स असतं
आणि त्या ठिकाणावर थांबून ते पुढचा प्रवास करत असतात. हो. म्हणजे असंच जे आसपासची गावं आहेत त्यांचा सगळ्यांचा प्रवास असाच होतो. हां, काही लोक हे आळंदी पंढरपूरला जात नाहीत. बर. म्हणजे ह्या मुख्य वारीच्या मार्गात सहभागी न होता काही लोक थेट पंढरपूरला जातात. म्हणजे त्यांची वारी जरा उशिरा सुरू होते. म्हणजे आता आषाढ एकादशी समजा तर त्या हिशोबानं ते रूट काढतात आणि तेवढ्या दिवसात ते तिथे जाऊन पोहोचतात. बरेचसे गाव सगळेच तिथं जातील असं नाही, पण जे प्रामुख्यानं तिथं जातात त्यांचा तो रूट फिक्स असतो. यांचाही रूट फिक्स असतो. आता गोव्यातनं येणारी वारी आहे ती सांगोल्याकडे जाऊन मिळते आणि सांगोल्यातनं मग पुढे जाते किंवा अशा पद्धतीने त्यांचा वेगवेगळा प्रवास सुरू असतो. पण जाण्याची भावना एकच आहे. म्हणजे प्रत्येकालाच तेवढे दिवस, आता 15 दिवस सगळं काम सोडून जाता येणं शक्य नाही. मग 5-6 दिवस आधी जातात आणि मग ते आपल्या मार्गाने चालत जातात असं असतं ते. अच्छा, म्हणजे ती जी वारकरी मंडळी कुठपर्यंत पोहोचलेली आहे तिथपर्यंत जायचं नाही, तिथून पुढे मग आपण पायी जायचं. हो. मग हे चालत जाणं म्हणजे पायी दिंडी करणं ह्याचंही काही महत्व आहे का सर? म्हणजे एक तर गोरगरीब समाजाचा हा उत्सव आहे किंवा महोत्सव आहे किंवा एक भक्ती दाखवण्याचा मार्ग आहे. तर त्या काळामध्ये वाहन म्हणजे बैलगाडीच होती. बरोबर. हा, जुन्या काळात जेव्हा हे सुरू झालं किंवा घोडागाडी होती होती, पण गरीबाला हे परवडण्याचं माध्यम नव्हतं आणि पूर्वी एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी चालणे हाच मार्ग होता. दळणवळणाची साधनच नव्हती. तीच प्रथा आजपर्यंत पाळली जाते. मग त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे भरपूर चालणं होतं, आहारावर नियंत्रण आणि वेळच्या वेळी आहार. म्हणजे वारीत जेव्हा तुम्ही चालता तेव्हा संध्याकाळी तुम्हाला कडाक्याची भूक लागते आणि भूक लागल्यानंतर शांत झोप लागते. इथं डॉक्टर सांगतात, म्हणजे बऱ्याचदा वेणूध्वनीवरच्या पण मी मुलाखती ऐकलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की किमान इतके किलोमीटर चाललं पाहिजे. तर चालणं हा व्यायाम आहे. मग आपण कामाच्या निमित्तानं जे चालतो त्याला, आता शेतकरी काय करणार, तर तो शेती भारा आणणार आपल्या जनावरांसाठी किंवा शेतीपर्यंत चालत जाणार, पण त्याच्या चालण्यामध्ये कामाचं टेन्शन आहे. या वारीमधल्या चालण्यामध्ये कसल्याही प्रकारचं टेन्शन नाही. आता याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे की इतके दिवस ते चालत फिरत असतात. कुठल्या गावात असतील कोणाला माहित नाही. आता इथं गावाकडे काय काहीतरी होत असतंय, पण त्यांना कळवलं पाहिजे, कारण घरातले प्रमुख पण असतात ते लोक, त्यांना कळवलं पाहिजे. तर पूर्वी कसं व्हायचं, तर पूर्वी तार करायचे लोक. ती कुठं, आजच्या मुक्कामाला वारी कुठं आहे त्या ठिकाणी असं लिहायचं आणि तार करायची. मग माऊलीचं जिथे ज्या ठिकाणी पालखी असेल, विसावाचं ठिकाण असेल, त्या ठिकाणी ती तार यायची आणि संध्याकाळी आपण तिथं जाऊन ती तार बघायची. अशी पद्धत होती गावाकडच्या गोष्टी कळण्यासाठी. मग पुढे फोन आले. फोन पण ते STD किंवा कॉईन बॉक्स असायचे. बरोबर. तर ते आल्यानंतर वारकरी लोक त्या गावात ती व्यवस्था सरकार किंवा तिथले लोक करून द्यायचे आणि ते लाईन लावून आपल्या गावाकडे बोलायचे, आम्ही वाखरीपर्यंत पोहोचलोय आणि 3-4 दिवसात पंढरपूरला जाणार आहे. काय काय झालं, मग म्हशीला बछडा झाला किंवा सुनेला बाळ झालं किंवा बाळ पहिलीत पास झालं, आता ते ह्या शाळेत गेलं, अशा गोष्टी तिथं सांगितल्या जायच्या. ते आपल्या गोष्टी तिकडच्या, आम्ही आरामात आहे, कुशल मंगल कळवणे. आता मोबाईल आलेत आणि मोबाईल आल्यामुळे वारकऱ्याचं जीवन तसं म्हटलं तर सोपं झालं. म्हणजे सगळ्यांकडे अँड्रॉइड नसतील, पण ते बटनाचे तरी मोबाईल असतात आणि दिंडीमध्ये 400 लोकांपैकी एक 20-25 लोकांकडे असतात. त्यामुळे सगळ्यांच्या गोष्टी एकमेकापर्यंत पोहोचत असतात. म्हणजे काय झालं, कसं झालं, कसं आहे काय. पण वारीमध्ये पण कसे कसे बदल होत गेले बघा. आणि पेहरावाच्या बाबतीत जर म्हटला तर पांढरे कपडे आणि महिलांची साडी हा एकच तिथं फिक्स पेहराव आहे. पुरुष लोक कपडे पांढरे, म्हणजे धोतर किंवा पायजमा या पद्धतीचे कपडे तिथं वापरतात. म्हणजे एक शिस्तच लावण्याचा प्रकार आहे. चालत जाणं का, तर तेवढे दिवस त्या विठू भक्तीनं चालणं. यशवंत कांबळे नावाची एक व्यक्ती मला वारीत भेटली होती. तर त्यांना म्हणजे ते तुर्केवाडी गाव आहे ना इथं चंदगड तालुक्यात, तिथले लोक आहेत. तर एक गोपाळ उळकर म्हणून व्यक्ती आहे, त्यांनी त्याला म्हटलं, त्यांचे मित्र ते, हे सगळा खर्च मी करतो चल. तर ते चर्मकार समाजाचे, म्हणजे ते पायात असं मांडी घालून बसून चप्पल करणारी व्यक्ती. तर त्यांचं बसून 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 पायाला कायम सूज यायची, पण सातत्यानं घरात असलं की काम हे लागणारच, जशा ऑर्डर येतील तसं काम करणे. त्यांनी म्हटले, माझा पाय असं नुसता बसून सुचतोय तर चालून काय होईल, मला काय जमणार नाही. त्यांनी काय म्हटले, 4 दिवस चालून बघ, नाही तर आमची ट्रक असते, ट्रकमध्ये झोपून राहा आणि पंढरपूरला जाऊया आणि तिकडनं येऊया. नाही फारच तुला सुजला तर मधनं येऊया आपण. मग त्या एका मित्रानं दुसऱ्या मित्राला घेऊन गेला आणि तो जो माणूस चालायला लागला, म्हणजे त्याच्या शरीराला खऱ्या व्यायामाची गरज होती, पण ते कामामुळे त्याला तो व्यायामच मिळत नव्हता आणि त्याचे पाय सुजायचे. ते रोज 20 किलोमीटर, 15 किलोमीटर, 8 किलोमीटर, 10 किलोमीटर चालायचं, मध्ये बसायचं, झोप घ्यायची आणि चालायचं. अशामुळे त्याची ती पायाची सूज यायची तीच बंद झाली त्या व्यक्तींची. तर ते सांगायचे की आजारी आहे म्हणून वारीला जायचं टाळू नका, वारीत जा.
बऱ्याच लोकांचे आजार म्हणजे कसं आहे, पॉझिटिव्ह विचार श्रद्धा यातनंच ते बरं होते. तिथं काय चमत्कार नाही किंवा विठ्ठल काय कुठली जादू करत नाही किंवा संत ज्ञानेश्वर माऊली कुठला असं पाणी शिंपडत नाहीत. म्हणजे असं काही चमत्काराचा तो विषय नाही की त्याच्यामुळे यांचे आजार बरे झाले. तर मनात एक श्रद्धा की बाबा इथं गेलो तर माझं चांगलं होईल, माझ्या जीवनाला एक चांगलं वळण लागेल किंवा मला चांगले विचार येतील, ह्या श्रद्धेचाच हा भाग आहे. आणि म्हणजे त्यात काय वाईट असं नसल्यामुळं अनेक लोकांना ते आवडत गेलं. आणि आता काही जण त्याची जे ह्या वारकरी संप्रदायाबद्दल ज्यांना माहिती नाही किंवा त्यासमोर काय भजन करत राहतात, रात्रभर जागरण करतात आणि आम्हाला जागा ठेवतात, अशा पद्धतीचं पण काही लोक गावागावात बोलत असतात. पण जेव्हा त्याच्यात आपण सहभागी होत नाही तोपर्यंत आपण म्हणजे त्याचा खरा आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे वारीत जेव्हा आपण जाईन ना त्यावेळेला आपल्याला नक्कीच कळतं की हे चालण्यातनं ना काय मिळतंय समाधान. म्हणजे आता आपल्याला जर सांगितलं तर मी ज्या ठिकाणी कामाला जातो तिथं जर मला सांगितलं कडक शिस्तीनं रोज चालत जायचं तर मी कंटाळून जाणार. पण तेच वारीतला तो माणूस काय म्हणतो, त्याला सांगितलेलं आहे आळंदी ते पंढरपूर चालत जायचं, पण तो कंटाळून चालतच नाही. बरोबर. तो आनंदानं चालतो, त्यामुळे त्याला चालणं आवडतं. असा भाग आहे. बरोबर. मग तुम्ही आता गेली किती वर्ष वारी करताय? मी तसं म्हटलं तर 2018 पासून सुरुवात झाली कामाच्या निमित्तानं. मी तरुण भारत या दैनिकामध्ये होतो आणि यूट्यूब चॅनल ज्या वेळेला त्या दैनिकानं सुरू केलं त्यावेळेला वारी कव्हरेज करायचा विषय आला. मग त्यावेळेचे वरिष्ठ जे होते त्यांनी म्हटलं की तू जातोस का? तर मी खरं म्हणजे त्रासिकच होतो. म्हणजे वारकरी संप्रदाय आणि लहानपणापासून सगळं बघत आलो, आमच्या नजरेत ते पडत होतं. पण एवढे दिवस जायचं आणि हे घरदार सोडून जरा त्रासिकच होतो. पण त्या वर्षी जेव्हा मी गेलो आणि तिथलं जे सगळं बघितलं की वाटलं की आता हे चुकवायचं नाही. मग 2018 आणि 19 आम्ही पूर्ण वारी केली त्या चॅनलसाठी. मग तिथे सगळे व्हिडिओ यायचे, तिथल्या मुलाखती, मग कोण कसा येतोय, कसा आला, मग ते त्याच्यातनं वेगवेगळ्या, कारण नवीन काहीतरी शोधण्याची एक हे होती. फक्त वारीत चालण्यापेक्षा तिथं नवीन शोधायचं, कोण काहीतरी नवीन उपक्रम करून यायचं. 2020 साली कोरोना आला आणि 20 आणि 21 2 वर्ष वारीच झाली नाही. झाली पण ती एसटीनं झाली. त्यावेळेला वारकरी सगळे आपापल्या गावागावात अडकले होते. आणि त्यावेळेला विठ्ठल म्हणजे विठ्ठलाच्या भूमिकेत पोलीस होते. तर ते सगळ्यांना मदत वगैरे करायचे. त्या काळातलं एक चित्र वेगळंच होतं. मग 2021 नंतर आम्ही ठरवलं की आता याच्यात खंड पाडवायचा नाही. म्हणजे पूर्ण 15 दिवस 16 दिवस आपल्याला जाणं शक्य नसलं तरी वार्षिक एक 4-5 दिवस ठरवायचं. तर आम्ही पहिला 2 मित्रांनी सुरू केलं. मग आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला लोक फोन करायचे, आमचे इकडचे मित्र कुठे आहे, तर आम्ही असं चालवलं वारीत आहे. अरे ते काय फार चांगलं असतंय म्हणे, तुम्ही जाता होय? होय आम्ही जातो. मग पुढच्या वर्षी आम्हाला पण सांगा. असं करत करत आता 2025 पर्यंत आमचे मित्र 12 झाले, 2चे. आणि मग आम्ही गाडी करून एका ठिकाणी जातो, गाडी थांबवतो आणि त्या वारीत चालतो, वारीचा आनंद घेतो. आणि वारीत एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात ज्या गोष्टीची चव तयार होते, मांसाहार सोडून, म्हणजे चिकन 65 अशा वगैरे गोष्टींची चव झाली तर काय हे नाही त्याला, पण खीर खायची आहे, खिचडी खायची आहे, किंवा आता जरा एखादा काहीतरी गोड पदार्थ मिळाला तर बरं होईल, असं चालता चालता तहान लागली तर तुम्हाला ती गोष्ट हमखास मिळते. काय माहित नाही, म्हणजे माझ्या बाबतीत असे प्रकार घडलेले आहेत. आणि उपाशी माणूस राहत, म्हणजे खिशात किती तुमच्या पैसे आहेत याचा काय प्रश्नच नाही. म्हणजे तुमच्याकडे लाखो रुपये असले तर त्याचा काय तिथं उपयोग नाही, कारण त्या लाखो रुपयाचं तुम्ही काय करू शकता. कारण हेलिकॉप्टर घेऊन तुम्ही त्या वारीवरनं गेला तर तो आनंद येणार नाही. करोडो रुपये आहेत पण त्याचा काय उपयोग नाही. आणि समजा खिशात 1 रुपये पण नाही तरी तुम्ही उपाशी मरत नाही. म्हणजे अशा प्रकारची ती वारी आहे. म्हणजे वाटेत कोणतरी येणार, तुम्हाला पाणी विचारणार, पाणी देणार. आणि वारीच्या मार्गावरती तुम्ही कुठल्याही घरी जावा आणि त्यांना सांगा की माझी आंघोळ झालेली नाही, मी जरा मला पाणी मिळेल का. बाहेर त्याच्या घरात जागा नसेल तो बाहेर तरी व्यवस्था करून देईल, गागर पाणी देईल, सगळं झालं कपडे धुवून देईल, तुम्हाला विचारेल तो तुम्ही काय खाल्लाय काय, आणि तो खायला देईल. तर ते लोक काय म्हणतात की हे 15-16 दिवस आमच्या आयुष्यातले फार महत्वाचे आहेत. इतक्या लोकांची सेवा आम्हाला करायला मिळते आणि ते मदत करत राहतात. आणि ही मदत करत करत जेव्हा घेत पुढे जातो आपण, तर त्यांची विठ्ठलाकडे आम्ही सगळे काय जातो, इथं आमचं पीक चांगलं उगू दे, किंवा अति पाऊस होऊ नये रे देवा, व्यवस्थित उगावं, ओला दुष्काळ पडू नये, पूर येऊ नये, वाहून जाऊ नये. त्यांची मागणी असते की आषाढी एकादशी पर्यंत पाऊस पडू दे चांगला, आणि आमचं थोडं थोडं पीक, कारण तिथं पावसाचं प्रमाण फार कमी असतं. मग त्या आशेनं ते ह्या वारकऱ्यांची सेवा करतात. अच्छा. आणि आषाढी एकादशीच्या नंतर नक्कीच तिथं पाऊस पडतो आणि त्यांना त्याची मदत पण होते. दर वर्षाचं एक ते हवामानाचं गणित आहे, त्या पद्धतीनं तसं चालतंय. आता बघा, वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून बहुतेक पाऊस इकडे पडत असावा. बरोबर. आणि वारी जेव्हा संपली त्यांची तिथं शेतीभाती उगायची असते, त्यानंतर तो पाऊस पडतो. म्हणजे काहीतरी एक निसर्गाची किमया आहे आणि त्याला आम्ही कुठेतरी परमेश्वराचा हात आहे असं म्हणायलाच पाहिजे ते बघितलं तर.
म्हणजे कुठंतरी हे एकमेकाशी जोडलं गेलंय. जोडलं गेलेलं आहे. मग तुमचाही अनुभव या वारीसोबत खूप चांगला आहे सर. आणि अनेक लोक आता हे वारीमध्ये जातात. मग ही वारी संपते केव्हा? म्हणजे आषाढी एकादशीला संपते ठीक आहे, पण त्याच्या आधी आणखीन काय असं तिथं सोहळा असतो का, की जे झाल्यानंतर आपण आता समजून घ्यायचं की हा हे तर आता वारी संपली? हा तेच आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी जेव्हा पंढरपूरच्या सीमेमध्ये दोन्ही पालख्या दाखल होतात तर पंढरपुरात ते फिरतात बर. आणि मग त्यांची त्यांची तिथं ठिकाणं आहेत. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी राहण्याचं ठिकाण आणि तुकाराम महाराजांची. तसंच संत एकनाथ, नामदेव, तुकाराम यांच्या पण पालख्यात इकडून प्रमुख 2 संत असल्यामुळे त्यांच्या वाऱ्यांची जास्त चर्चा होते, त्यांच्या दिंडींची. पण तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या भागात जेवढे संत आहेत, संत मुक्ताबाईंची पालखी येते, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, सावतामाळी या सगळ्यांच्या पालख्या तिथे येतात. जेव्हा पंढरपुरात आपण पोहोचलो तेव्हा वारी संपली. या दिंड्या जेव्हा तिथं पोहोचल्या, पालख्या जेव्हा तिथं पोहोचल्या, वारीचा विषय संपला. आता मग तुमच्याकडे किती वेळ आहे, तुमची राहायची व्यवस्था आहे का नाही यावर पुढे ठरवायचं असतं. आणि ते मगाशी मी सांगितलं ना की कळस दर्शनावर समाधान आहे, पंढरपुरात गेलो म्हणून समाधान आहे, विठ्ठलाच्या पायावरती डोकं टेकवूनच पुढे जायचं आहे की नाही, हा त्या वारकऱ्यावर सोडलेला विषय. बाकी सर्व जे काय आहे ते तिथं संपलेले असते. मग ते आषाढी उपवास तिथंच करतात. काही लोकांच्या अनेक श्रद्धा आहेत. किंवा द्वादशीचा उपवास संपून आता कंगराळी गाव जे आहे त्यांनी एक तिथं घर केलंय पंढरपुरात बाहेर. आणि ते लोक काय करतात की जातात, दर्शनाच्या भानगडीत सगळेच पडत नाहीत, ते त्या आपल्या घरात जातात, तिथं पाठ टेकतात आणि मग दिवसभरचा उपवास करतात. ज्यांना कुणाला भरपूर इच्छा आहे ते जातात, दर्शन करून येत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ते स्वयंपाक करतात. आम्हाला असा अनुभव आला की त्यांचा फोन आला की तुम्ही वारी कव्हरेज करत असता, कुठं आहे? म्हटलं आता पंढरपुरात आहे. कारण आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरातनं तुम्ही बाहेर येऊ शकत नाही, चालत येऊ शकता, गाडी बिडी असेल तर येऊ शकत नाही, हे सगळं पॅक असतं ते गाव. मग दुसऱ्या दिवशी सकाळीच निघलं पाहिजे. मग आम्ही पण अडकून तिथं होतो, उपवास वगैरे केला, आम्ही राहिलो होतो. सकाळी आम्हाला तिथल्या एकट्यांचा फोन आला, म्हणजे साहेब तुम्ही गेला काय? नाही चाललोय. मग जेवण करूनच जावा की. मग कुठं? मग असं या. मग आम्ही तिथे गेलो तर त्यांनी म्हणजे उपवास सोडला जातोय कसा एकादशीचा, तर कुठलाही उपवास जो आहे, आता सोमवार करतात, कोण मंगळवार करतात, कोण बुधवार करतात, त्या दिवशी संध्याकाळी भात खाल्ला की उपवास सुटला रात्री जेवताना. पण एकादशीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडला जातो. त्या दिवशी पूर्ण उपवास केला जातो. उपवासाचं खाद्य भरपूर खाल्लं जातं. एकादशीला दुप्पट खातो म्हणतात, तसं खाल्लं जात आहे. पण जे पूर्ण आहार आहे, भात आमटी भाजी किंवा चपाती भाकरी ज्या काही गोष्टी आहेत त्या दुसऱ्या दिवशीच खाल्ल्या जातात. तर तिथं ते सगळं अगदी व्यवस्थित सगळं तयार करून त्या सर्व वारकऱ्यांना जीव घालतात. विशेष म्हणजे दुसऱ्या पण मेळ्यातले कोण आले, आता वारीत आम्ही म्हणतो ना की आमची दिंडी आहे, आमची 100 लोक आहेत, आम्ही स्वयंपाक केलाय आणि जाता जाता एखादा माणूस येऊन पंक्तीत बसला, त्याला उचलून हाकलला तर तुम्ही वारकरी नव्हे, तू आमचा नव्हे म्हणायचं नाही, तू आमचाच आहेस म्हणायचं. कदाचित तो विठ्ठल असेल, बरोबर, तो आमची परीक्षा घ्यायला आला असेल. तसं म्हणून एकदा रिंगण होतं माळशिरसजवळ, ते एक साखर कारखान्याच्या ग्राउंडवर असं मोठं रिंगण होतं आणि ते रिंगण सुरू व्हायला जरासा उशीर झाला आणि संपत आलं तेव्हा 3:30 वाजले होते. आणि 3:30 वाजल्यानंतर आम्हाला भरपूर भुका लागल्या होत्या आणि आम्ही वारकऱ्यांच्या मेळ्यामध्ये नसल्यामुळे किंवा त्या ठिकाणी जाऊन पोचायला पण वेळ असतो किंवा कुठलं हॉटेल शोधायचं म्हणजे वेळ असतो, तेवढा वेळ नव्हता. एवढी भूक लागली होती, पाणी पिऊन थकलेलो आम्ही. आणि एक आजी, आपली आजी अशी असावी अशीच एक आजी घरात असते तशीच, ती गाठोडं सोडत होती. माझं तिच्या त्या गाठोड्याकडे लक्ष गेलं, कारण भुकेल्या माणसाचं लक्ष कुठं खाण्याच्या काय सोडालंय. एक पत्रकार म्हणून आमची नजर फिरतच असते, त्याच्यात ते लक्ष गेलं. मी त्या आजीकडे बघत होतो आणि त्या आजीचं पण माझ्याकडे लक्ष गेलं. आणि त्यांनी मला बोलवलं, इकडे कुठून आलाय तुम्ही? म्हटलं बेळगाववरून आला. आणि किती दिवस आहे? असं तसं ते गाठोडं सोडत तिची हे चालू होती. त्याने म्हटलं, मी काय विचारलं नाही, पण त्याने म्हटलं चपाती खाता? म्हटलं खातो. माझ्याकडे भाजी नाही आहे म्हणाले. म्हटलं आता चपाती कशी खायची? म्हटलं आता मी खाणार तशीच, मला पण भूक लागली म्हटली. आणि भाजी आमची दुसऱ्या गाठोड्यात ती बाईच गावे ना, सापडे ना. त्याने ग्रामीण बघितलं, ती बाईच गावाना झालं या. मग आता काय करायचं? मग म्हटलं ठीक आहे मावशी काढा आजी. आणि काढलो. त्यांच्याकडे कांदा होता, तो कांदा बिंदा फोडून आम्ही आता ती गुंडाळून खायची. असं म्हणता एक तशीच एक बाई दुसरी भेटली, तिच्याकडे काहीतरी चटणी बिटणी होती, का चपात्या नव्हत्या किंवा भाकऱ्या नव्हत्या. मग तिच्या चटण्या वगैरे वाटून घेतल्या. तर त्याच्यात तो वाटून खाण्यातला आनंद आहे, तो त्या वारीत आहे. म्हणजे हेच की आता इतर ठिकाणी जर पूर्वी कसं हे कुठल्या समाजाचे आहेत काय, त्यांनी कसं केलं असेल, स्वच्छ पाणी वापरले घाण पाणी वापरलेत काय, बरोबर, अनेक शंका. हात धुतलेत का नाही,
तिथं जेव्हा वारीत असते ना, ती माऊली आपली माऊली पोटाला द्यायला लागली, ती माऊली खाणारा पण माऊली. ह्या पद्धतीनं जेव्हा विचार केला जातो त्याच्यात सगळं मिळत जातं, म्हणून उपाशी कोण मरत नाही. हा असे अनुभव आले आम्हाला. एक म्हणजे आता वारीच्या भाषेत बोललं तर त्याचा धर्म बोलू नये, पण एक मुस्लिम व्यक्ती भेटली, ती मुस्लिम आहे म्हणून आपल्याला माहित नव्हतं. बर. तर माऊलीच्या जो रथ असतोय त्याच्या सकाळच्या सगळ्या सुरुवातीपासूनच्या सगळ्या कार्यामध्ये ती असायची. कुठनं फुलं आणून दे, बर. असं रोज प्रत्येक गावात. हम्म. तर त्या व्यक्तीला पांढरे शुभ्र कपडे. म्हटलं मामा कुठल्या गावचे? असं असं. तुमचं नाव काय? म्हटलं राहू दे घ्या. म्हटलं का? नाव सांगा. नाही तुमची मुलाखत घ्यायची. म्हटलं तुम्ही एवढी सेवा करता. म्हटलं पाया पडतो, माझी मुलाखत घेऊ नका. म्हटलं का? नाही हो, आमच्या समाजातल्या लोकांना ते आवडत नाही. तुमच्या समाजातल्या लोकांनी आम्हाला जवळ केलंय आणि आमच्या समाजातले धर्मग्रंथातले काही काही गोष्टी आठवण नाहीत, तेवढे संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज पाठ आहेत. पण ह्याचा प्रॉब्लेम असा झाला की टीव्हीवाल्यानं माझी मुलाखत घेतला आणि माझ्यावर म्हटलं वाईट वेळ आली. आमच्या समाजातल्या लोकांनी म्हटलं बरोबर. म्हणजे मनातली जी